इंदापूर तालुक्यातील भिगवण कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा अचानक संप. शेतकऱ्यांची मोठी तारांबळ. विक्रीसाठी आणलेला माल विक्रीविनाच न्यावा लागलाय माघारी. भिगवण उपबाजार समितीत मूलभूत सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांचा होतोय संताप. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भिगवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात रविवारी धान्य बाजार भरतो. मात्र आडतदार आणि व्यापाऱ्यांनी रविवारी अचानक संप पुकारल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. दौंड, इंदापूर, बारामती, कर्जत आणि करमाळा या तालुक्यामधून आलेल्या शेतकऱ्यांचा संपामुळे शेतीमाल बाजारात पडून राहिला. अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या संपामुळे आणखीनच संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात शेतीमाल साठवण्यासाठी गोडाऊन आणि झाकलेली जागा भिगवण उपबाजारात उपलब्ध नसल्याने माल खराब होण्याचा धोका झाला आहे. म्हणून व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या व्यापाऱ्यांनी अचानक संप पुकारल्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल मात्र विक्रीविनाच त्यांना परत न्यावा लागला आहे. आम्ही या भिगवण मार्केटला परत धिक्कार टाकू, परत मार्केटला सुद्धा कधी येणार नाही याची सुद्धा आम्ही शेतकरी जबाबदारी. आम्ही कुठल्या तिथं जाय ती कुठं माल विकता येईल त्या ठिकाणी नेऊन माल विकू. पण भिगवणच्या मार्केटमध्ये जर असा गोंधळ घालीत असेल, आज भाड्याने वाहनं करून माका ही पिकं आणलेली इथं आणि त्याची व्यवस्था अशी का हातराय काय नाही, पांघराय काय नाही, ह्या समस्या शेतकऱ्याला सांगून जमत आहेत का? ही कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याची तयारी करावा. आमच्याकडून ट्रॅक्टर आज मार्केटमध्ये सरत तर त्याचं सेल्स घेते, या पट्टे वसूल करते, या वाहनात जेवढा माल आहे एवढं पिशवी तुमची एवढी पट्टी तुम्हाला बसती. ही पैसे घेऊन मग ही शेतकऱ्याला सुविधा नको करायला. कुठली सुविधा नाही, काय नाही. शेतकऱ्याला जेवढं पिळून करता येईल तेवढं पिळून घेते. ती व्यापाऱ्यांच्या काही गोष्टी खऱ्या नाहीत. तर बर्ने मामांनी त्यांना विनंती आहे, शेतकऱ्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवा आणि तुमचं जरी व्यापारी जवळचं असलं तरी त्यांना बी एवढं बघायला धरून लागा. प्रकरण काय नाही, आज रविवार शेतकरी मार्केटला माल घेऊन आलेले होते. बाजार समितीने कुठलीही पूर्वकल्पना न देता बाजार समितीने शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता ज्यावेळेस गाड्या मार्केटमध्ये आल्या त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की गाड्या काय खाली करू नका, आमची मीटिंग होणार आहे. आणि मीटिंग झाल्यानंतर सांगितलंय आम्हाला बाजार समिती काही सुविधा पुरवत नाही, त्याच्यामुळं आम्ही काय माल खरेदी करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालाची सोय करा. ह्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की शेतकऱ्यांच्या मालाचं भाव पाडण्याचं कारण सध्या सुरू झालेलं आहे व्यापाऱ्यांकडून. त्याच्यामुळं ती एक विनंती कृषी मंत्र्यांना की त्यांच्यावर थोडीशी लक्ष असू द्या आणि शेतकऱ्यांना, शेतकरी जागला तरच व्यापारी जागणार आहेत हे बी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सध्या आता मालाला पूर्वी हमी भाव किती होता, किती भाव होता? 2400 रुपये मकाचा हमी भाव आहे, पण हे मका 2000, 1800, 1700 घेते ना. आज बाजार पाडून ही मका 1400-1500 रुपयांनी घ्यायचं, ह्यांचं षडयंत्र चालू आहे व्यापाऱ्यांचं. त्याच्यामुळे त्यांनी मुद्दाम होऊन कुठलीही पूर्वकल्पना न देता बाजारभाव बंद केलेत. आज काय आता सरकारला? आमचं गाव दौंड तालुक्यातील काळेवाडी. नाव सांगा. रावसाहेब नामदेव गायकवाड, शेतकरी मी एक. आणि आज मका आणली बाजारात. काल विचारलं सेटला, म्हणलं उद्या मार्केट चालू काय, तर म्हणले चालू आहे. मग आम्ही इथं आल्याच्या नंतर त्यांनी मार्केट अचानक बंद केलं. कुठलं मार्केट? कुठं? भिगवण, इंदापूर तालुक्यात भिगवण उपबाजार मार्केट आहे ती. आणि अचानक त्यांनी आज इथं आल्यानंतर 10 वाजता मार्केट सांगितलं गाड्या खाली करू नका, तुमचा माल काय आज आम्ही विकलो जाणार नाही. अचानक सांगितलं. म्हणलं शेतकरी काय करीन बरं? एक तर आधीच पावसाने बेजार झालाय, वाला दुष्काळ पाळलाय, आणि त्यात हा 10-5 रुपयाचं होणार ती बी आज ह्यांनी हाणून पाळलं माल आमचा. मग ह्याच्याकरता आम्हाला एकच विनंती कृषी मंत्री मामांना की तुम्ही जाती लक्ष घाला, व्यापाऱ्यांच्यावर चांगलं ध्यान द्या, एवढीच आमची विनंती. व्यापाऱ्याने आम्हाला रात्री 11:30 वाजता यांना फोन करून सांगितलं की असंच आम्ही माल घेणार नाही. मी सकाळी 7:30 वाजता इथं आलो. व्यापाऱ्यांना विनंती केली, आमचे सभापती साहेब आले होते, सभापती साहेबांनी विनंती केली, त्यांची अडचणी काय पाऊस आहे हे ते, म्हणजे त्यामुळे माल साठवायला जागा नाही,
तर आम्ही खरेदी विक्री संघाचं गोडाऊन आहे त्या बाजूला, मार्केट कमिटीचं गोडाऊन आहे, त्या तिथं उतरण्याची आम्ही दक्षता घेत होतो. वेळ पडली तर ते समजा ताडपत्री पातळ समजा काय प्लास्टिकचा कागद वगैरे हे ते खरेदीदाराची मानसिकता होती, पण व्यापाऱ्यांनी मानसिकता दाखवली नाही. व्यापारी दाखवलं नाही. हो हो. म्हणजे आता जे शेतकरी जे आले ते त्या बरेचसे शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी घेतला गेला नाही, शेतकरी बरेचसे माघारी गेले. जर शेतकऱ्यांचा माल आता जो समोर आहे माल, तो जर समजा त्यांना कसं गोडामध्ये ठेवायचा असेल तर तो सर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची, म्हणजे मार्केटला माल ठेवू शकतात ते.